पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूरमध्ये सिलेंडरसाठी रांग लागलेली आहे। पुण्यात 5व्या दिवशीही सिलेंडरसाठी नागरिकांनी रांग लावली आहे। सकाळी 7 वाजेपासून सिंहगड रोडवर सिलेंडरसाठी रांग लागली आहे। छत्रपती संभाजीनगरात 150 पेक्षा अधिक सिलेंडर घेऊन नागरिक रांगेत उभे आहेत। नागपूरमधल्या कोराडी भागात नागरिकांची रांग लागली आहे। ही तीनही दृश्य बघा। सकाळी 7 वाजेपासून पुण्यात सिंहगड रोडवरती रांग लागली। संभाजीनगरमध्येही सिलेंडरसाठी लांबलचक रांग लागली आहे। नागपूरमधल्या कोराडी भागातही रांग लागलेली आहे। आज आठवड्याचा पहिला दिवस आहे। युद्धाला तब्बल 17 दिवस उलटलेले आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, आपण पाहतोय युद्धाचा आजचा 17वा दिवस आणि सिलेंडरची कमतरता, नागरिकांवरती थेट परिणाम होताना दिसतोय। मोठमोठ्या रांगा लागल्यात, काय अपडेट? नक्कीच युद्ध मिडल ईस्ट मध्ये सुरू आहे, परंतु त्याचे परिणाम भारतातील किचन मध्ये पोहोचलेले आहे। आपण बघू शकतो सकाळी 6 वाजतापासून हे सगळे लोक सिलेंडरसाठी रांगेत लागून आहे, परंतु सिलेंडर मिळत नाही। काही लोक 5 वाजता आले असं सांगतायत आणि हे दृश्य आणि ही 5व्या 6व्या दिवशी झाली अशीच रांग आहे। रोज जवळपास 200 300 ते 400 लोक आपापले सिलेंडर लावून अशा प्रकारे रांगेत उभे आहे की जेणेकरून आम्हाला सिलेंडर मिळेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन बुकिंग होत नाही, त्यामुळे हे अनेक अडचणींचा सामना जो आहे तो या ठिकाणी करावा लागतो। हे बघा, हे एचपीचं गोडाऊन आहे आणि त्याच्या बाहेर आपण मोठ्या संख्येनं जवळपास 500 ते 600 सिलेंडर जे आहे ते रांगेत लावलेले आहेत। तेवढेच लोक या ठिकाणी वाट पाहत आहेत। आठवड्याचा पहिला दिवस, बऱ्याच चाकरमान्यांना कामावर जायचं आहे, असं असतानाही ही परिस्थिती आहे। दादा, किती वाजता आले? 6 वाजेपासून आलो सकाळी। काय म्हणतात सिलेंडर का? ते म्हणताय की 50 आणि 56 सिलेंडर आहे। मग बाकीच्यांचं काय करायचं? ते म्हणताय की गाडी यायला खूप उशीर लागेल, सायंकाळ पण होऊ शकते। पुन्हा तिथे थांबायचं? मग आता काय करणार आहे, घरी सिलेंडर नसल्यामुळे अशी परिस्थिती आहे। काका, 2 सिलेंडर असतं ना घरी? अगदीच धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी गजानन। तर आपण पाहतोय ही तीनही शहरांमधली दृश्य, नागरिकांनी सिलेंडर मिळत नसल्यानं लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत।